भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते। ध्वजवंदन प्रसंगी सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प कार्यस्थळावर चेअरमन नवीद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी नवीद मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी संचालक डॉक्टर चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। गोकुळच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या दूध शीतकरण केंद्रांवरही ध्वजारोहण करण्यात आलं। संगम विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आलं। विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानं एक नवा इतिहास रचला गेला। राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली। यानंतर विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत सादर केलं। डॉक्टर जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। ध्वजवंदनानंतर कुलगुरू डॉक्टर जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केलं। यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते।